कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझी इच्छा पूर्ण केल्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं अंतरा। त्यामुळे हा कुर्ताच काय, मला माझा प्रत्येक दिवस अनलकी वाटतो, पण तरी आज मी हा कुर्ता घालून हॅपी राहण्याचा प्रयत्न करणार आहे। या अनलकी कुर्त्याला लकी प्रूव्ह करायचा प्रयत्न करीन। आजचा दिवस परफेक्ट असणार आहे। बघ, तुझा आवडता कुर्ता घातलाय मी। कुठल्याही इम्पॉर्टंट ओकेजनला किंवा कुठल्याही महत्वाच्या दिवशी तू मला हाच कुर्ता घालायला लावायची संतरा। तुझा फेवरेट होता, पण आता मी कुर्ता कधीच घालत नाही अंतरा। तो मुलगा कोण आहे? कोण आहे तो मुलगा? तू एवढा वेळ त्याच्याशी का बोलत होतीस? मी काहीतरी विचारतोय तुला, तू कोण आहे? मी काय विचारतोय तुला? कोण आहे तो मुलगा? हे बघ रेवती, तुला माहिती आहे ना, तू इतर कोणाशी बोललेलं मला चालत नाही। राग डोक्यात जातो माझ्या। हे बघ तू असं इतर कोणाशी बोलू शकत नाहीस। तू फक्त माझी आहेस रेवती। एक मिनिट, मी कोणाचीही पर्सनल प्रॉपर्टी नाहीये आणि तुझी तर अजिबात नाहीये। रेवती ऐक ना माझं, तू फक्त माझी प्रॉपर्टी आहेस आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार। विक्रांत, वेड लागलाय का तुला? तुझं काय चाललंय? उठ, कोणतरी बघेल आपल्याला। मला फरक पडत नाही, कोणी बघू दे, मला फरक पडत नाही। मी आज इथे माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी आलोय। रेवती, आठव ना अगं सगळं। अगं आपलं केवढं प्रेम होतं एकमेकांवर। आय लव्ह यू रेवती। विक्रांत, कोणीतरी येईल। आई बाबा, कोणी, मला नाही फरक पडत ग। माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स अगं मी सोडवेन ना तुझे सगळे प्रॉब्लेम्स। मी सोडवेन सगळे प्रॉब्लेम्स। मी हात मागेन तुझ्या आईबाबांकडे तुझा। तुला वेड लागलाय का? तुझं लग्न झालंय ऑलरेडी। अगं मी डिवोर्स देईन माझ्या बायकोला, पण प्लीज मी हे बघ, जोपर्यंत तू माझी अंगठी एक्सेप्ट करत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून आज कुठे जाणार नाही। विक्रांत प्लीज उठ आणि नाही, तू अंगठी एक्सेप्ट ते लवकर। उठ उठ, जा इकडून जा। थँक्स रेव। जा। बॅटरी लो आहे, आता चार्जर कुठे ठेवलं मी? पण हाच कुर्ता माझ्यासाठी अनलकी ठरला अंतरा। पण आज मी डिसाईड केलं की लकवर डिपेंड राहायचं नाही, जे होईल ते होईल। म्हणून मी आज हा कुर्ता घातलाय। तुला आठवतंय ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस त्या दिवशी मी हाच कुर्ता घातला होता अंतरा।
गेलीस तो दिवस अंतरा. माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता तो. अंतरा गेली तो दिवस. जे घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्याचा आता विचारही करवत नाही. अंतरा अशी अचानक आम्हाला सोडून निघून जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तिचं जाणं थांबवू शकले असते, पण मला ते नाही जमलं आणि आता मला त्याचा कायम त्रास होत राहील. तो धक्का इतका मोठा होता की मला पचवताच आला नाही. त्या दिवशी पहिली धोक्याची घंटा वाजली. मला हार्ट अटॅक आला. अभिरामला तर कुठलं दुःख करावं आणि काय सावरावं हेच कळेनासं झालं होतं. एकीकडे माझा हार्ट अटॅक आणि दुसरीकडे अंतराचं जाणं. मी तिला नीट निरोपही देऊ शकले नाही. याची बोझ कायम मनात राहील, कायम. देव करो आणि अशी वेळ कोणा शत्रूवर पण नको येऊ. आज मनातलं सगळं या कागदावर उतरवून मीच या विचारांना, या विषयाला पूर्ण विराम देणार आहे. पुन्हा त्या दिवसाचा उल्लेखही नको, कधीच नको. अंतरा त्यांच्या जाण्याचा आजींना किती त्रास झालाय. जर मी त्यांना परत विचारलं तर त्यांच्या सगळ्या वाईट आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील. नाही, अंतरा ताई कशा गेल्या हे मी आजींना विचारता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.